Hello friends, welcome once again to English video lecture. I am Professor Randir here. Friends, today we have to learn remaining part of the lesson, The Call of the Soil, A Scent of Rice. This lesson is written by Venkat Iyer, a famous person who has shared his experience with us. He has shared experience with us about farming, what kinds of crops he has taken in his farm. All the information is given in the text. See the page number 27, a point, the scent of rice. भाताचा सुगंध कसा दरवळला या सर्व गोष्टीची माहिती आता आपल्याला घ्यायची आहे. The first year was late for the rice sowing season. When he started a farming career, and that time he was late for sowing rice, but in this year he has planned to sow a rice crop in his farm. भाताचं पीक घ्यावं अशी इच्छा लेखकाची झालेली आहे आणि परिणामी या भाताच्या पिकासाठी आता तयारीला लागलेला आहे. द फर्स्ट इयर वॉज लेट. सोविंग मीन्स पेरणी. अँड he had to sort to growing the GR4 variety, and he has selected a seed to plant rice which name is GR variety. There are various variety of rice just like basmati, kolam, mother choice. Such kind of the varieties are famous. Therefore our writer has decided sort out, it means sort म्हणजेच निवडले आणि GR4 ही व्हरायटीचं पीक घेण्याच्या तयारीला लागलेले. व्हॉट हॅपन नेक्स्ट? सी द पेज नंबर 28. द व्हरायटी वॉज शॉर्ट टर्म and recommended by agricultural officers at Kosbad. This variety, it means GR4 variety, is short term variety, and this variety recommended means सुचवणे, सूचित करणे, सांगणे बाय द ॲग्रिकल्चरल ऑफिसर्स ॲट कोसबाद या ठिकाणच्या कृषी अधिकाऱ्याने हे व्हरायटी वापरण्याचा सल्ला रायटरला दिलेला आहे. द नेक्स्ट इयर वी डिसाइडेड दॅट वी वूड स्टार्ट अर्ली अँड ट्राय टू फाइंड सम गुड ट्रॅडिशनल व्हरायटी ऑफ राईस टू ग्रो. देन आफ्टर ही डिसाइड he must have to do something different in agriculture and find some good traditional variety of rice for growing. काहीतरी पारंपरिक भात पिकवण्याच्या उद्देशाने आपण काहीतरी पाऊल उचललं पाहिजे असं लेखकाने ठरवलेलं आहे. We had read about traditional varieties of rice and knew that they did not require very high inputs of fertilizers. After reading, he analyzed that the traditional variety require less fertilizers. It does not require lot of fertilizers. Spraying, all things require very limited. These varieties were also quite strong and resisted pest. आणि ही जी व्हरायटी असते आपण त्याला पारंपरिक बियाणं म्हणू शकतो किंवा घरगुती जे बियाणं असतं ते खरोखर रोगप्रतिकार क्षमता त्या बियाची चांगली असते आणि स्ट्रॉंग असतं, कारण की परिणाम ते येणारं जे पिकांवरती येणारी जी कीड असते त्याला चांगल्या रीतीने प्रतिकार करते आणि ह्या बियाण्यांची उगवण क्षमतासुद्धा चांगली असते असं त्यांना अभ्यासातून कळालं. वी वर शुअर दॅट इट वॉज दिस टाईप ऑफ राईस दॅट वूड ग्रो वेल इन अवर फार्म. And our writer was sure that this variety will definitely grow properly in his farm. It was the best option for our writer that would grow well in our farm where we did not use any chemicals at all. And they had already decided they don't have to use any chemical for crops. पिकांसाठी कोणत्याही प्रकारची औषध फवारणी करायची नाही असं त्यांनी ठरवलेलं होतं आणि परिणामी
अशा बियाण्याची निवड करायची की त्याला औषधाची गरज पडली नाही पाहिजे. अवर प्रिव्हियस इयर्स एक्सपिरियन्स अँड लो एल्ड, मागच्या वर्षीचा अनुभव आणि त्यांचं मिळालेलं कमी उत्पन्न, एल्ड मीन्स उत्पन्न, हॅड टॉट अस अ लेसन, टॉट अस अ लेसन इट मीन्स धडा शिकवणे, अनुभव देणे, एक्सपिरियन्स. And we were sure we would not plant hybrids this year. After that, they have decided they would not plant hybrid seeds in his farm. इथून पुढे भविष्यात हायब्रिड बियाणं वापरायचं नाही असं त्यांनी ठरवलेलं आहे. इन एप्रिल 2005 वी स्टार्टेड टू लुक फॉर अ गुड व्हरायटी. आफ्टर एप्रिल मंथ दे स्टार्टेड टू लुक फॉर अ गुड व्हरायटी. नवीन चांगल्या व्हरायटी म्हणजेच की जात, चांगल्या प्रकारच्या भाताच्या बियाण्याच्या शोधामध्ये ते निघलेले आहे. ऑफ ट्रॅडिशनल राईस, ट्रॅडिशनल मीन्स पारंपरिक, होममेड इट मीन्स. इट वॉज वन ऑफ अवर नेबर्स इन द विलेज. इट वॉज वन ऑफ अवर नेबर्स, त्यांच्या एका शेजाऱ्याने त्यांना सुचवलेलं होतं. अ बिझनेसमॅन फ्रॉम मुंबई हू ओन लँड हू सजेस्टेड दॅट वी प्लांट अ लोकल सेंटेड व्हरायटी. त्या मुंबईला बिझनेस करणाऱ्या परंतु त्याची जमीन या गावामध्ये असलेल्या व्यक्तीने सुचवलं की आम्ही लोकल व्हरायटी की जी चांगल्या रीतीचा सुगंध देते अशी व्हरायटी आम्ही पिकवतो. व्हरायटी ऑफ राईस. मोस्ट ऑफ द फार्मर्स इन अवर most of the farmers in and around the village, see the next page, this desi variety. My regular visits to the village around searching for a good traditional variety also did not yield any result, and we were almost giving up hope. Then after I decided to give it one last try and spoke to Baban's father and some other elders. Our writer who have decided to grow a desi variety, गावरान बियाणं वापरावं असा त्यांचा उद्देश होता आणि त्यांच्या या उद्देशाच्या दृष्टीने ते तयारी लागलेले आहेत. रायटर डिसाइडेड टू गिव्ह इट वन लास्ट ट्राय अँड स्पोक टू बबन्स फादर इन सर्च ऑफ द प्रॉपर व्हरायटी ऑफ राईस. ही ट्रॅव्हल अ लॉट बट ही फेल टू गेन द रिक्वायर देसी व्हरायटी अँड ही गिव्ह इट वन लास्ट ट्राय. एक शेवटचा उपाय करून बघूया असं त्यांनी ठरवलं. After many meaningful conversation, they mentioned the name of Kasbai, and at the final try, someone mentioned the name of Kasbai. त्यांना कासबाई या ठिकाणाचं नाव सांगितलं. कासबाई इज अ ट्रॅडिशनल लॉंग ग्रेन राईस व्हरायटी. कासबाई खरं तर हे एक भाताच्या प्रकाराचं नाव आहे. कासबाई इज अ ट्रॅडिशनल लॉंग ग्रेन राईस व्हरायटी विच हॅज अ डिस्टिंक्ट ॲरोमा. आणि हे जी व्हरायटी आहे जवळपास ती ॲरोमा या भाताच्या जातीचे मिळती जुळती आहे. दो मच मिल्डर दॅन बासमती, बासमतीपेक्षा चांगल्या रीतीने उगवणारे हे पीक आहे. इट्स अ लॉंग ड्युरेशन क्रॉप and most of the older people remember growing it years ago. आणि जी जुनी लोक आहेत ती या भात पिकाची लागवड करत असायची. बट दे ऑल शूक देअर हेड्स व्हेन आय आस्क देम. पण त्यांनी या गोष्टीकडे आता थोडंसं दुर्लक्ष केले. आय आस्क देम अबाउट द सीड्स अँड टोल्ड मी दॅट इट हॅड डिसॲपियर. मी त्यांना विचारलं त्यांचे सीड्स कुठे मिळेल आणि परंतु त्यांनी सांगितलं की ते बियाणं आता मिळणं अशक्य आहे. द टेल्स ऑफ कासबाई मेड अस मोर डिटरमाइंड. आफ्टर लिसनिंग अबाउट द कासबाई व्हरायटी, द
The variety was proper for farming and therefore he had determined to get it. मिळवण्याच्या उद्देशाने लेखक सरसावला. We decided that if we did manage to get some seeds, this would be a great rice to grow. जर कसंबसं आपल्याला हे जर बी मिळालं तर नक्कीच हे भाताचं पीक घ्यायला आपल्याला खूप चांगलं राहील. रायटर थॉट दॅट द गव्हर्नमेंट मे नो समथिंग अबाउट इट. Our writer was thinking that this variety definitely available at a agricultural department and government also. A visit to the agricultural officer was enlightening. ॲग्रिकल्चरल ऑफिसला व्हिजिट केल्यानंतर त्यांना ते इनलाइटनिंग एक उत्साह, एक वेगळीच बातमी त्यांच्यापर्यंत येऊन पोचली. ही हॅड नॉट इवन हर्ड ऑफ दिस राईस व्हरायटी. एक त्यांना नवीन उघडकीस आलेली घटना घडली, इनलाइटनिंग, की या प्रकारच्या व्हरायटीची माहिती त्या ऑफिसर्सला नव्हती. ही सेड द विलेजर्स वर टेकिंग मी फॉर अ राईड अँड देर वॉज नो राईस बाय. ही सेड द विलेजर्स वर टेकिंग मी फॉर अ राईड अँड देर वॉज नो राईस बाय दिस नेम. या प्रकारच्या बियाणं कुठेही तुम्हाला दिसून येणार नाही याची माहिती त्यांना मिळाली. ही रॅटल मीन्स भरभर नावं घेणे. रॅटल ऑफ द नेम्स ऑफ अ नंबर ऑफ लेटेस्ट हायब्रिड्स अँड इवन ऑफर टू गिव्ह मी सम ऑफ देम फ्री ऑफ कॉस्ट फॉर अ ट्रायल. त्याने भरभर अशी वेगवेगळ्या व्हरायटीची नावं घेतली आणि या मी रेकमेंड केलेले जी व्हरायटी आहे तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट घेऊन जा असं त्यांनी सांगितलं ट्रायल बेसिसवर. कर्सिंग मायसेल्फ फॉर वेस्टिंग टाईम. आफ्टर सजेशन ऑफ द ऑफिसर आवर रायटर बिकेम कन्फ्यूज अँड ही कर्सिंग हिमसेल्फ. त्याने स्वतःलाच दोष दिला की माझा वेळही वाया गेला आणि जे पाहिजे ते काही मिळालं नाही. Then he moved on to the next destination. After the visit government office, he decided to visit a required destination. This time it was the Adivasi Mahamandal at Kasa. After that, our writer who has traveled a place which name is here Adivasi Mahamandal at Kasa. एक ठिकाण आहे आदिवासी भागातलं आणि त्या ठिकाणी जाऊन ते पोहोचले. अ विजिट विच बायज राईस फ्रॉम द आदिवासी विलेजर्स ऑन बिहाफ ऑफ द गव्हर्मेंट. त्या ठिकाणी भात विक्री होत असायची. कासबाई डिड नॉट फिगर इन देअर फाईल्स अँड कासबाई व्हरायटी डिड नॉट फिगर इन देअर फाईल्स. त्यांच्याकडे सुद्धा या प्रकारच्या बियाणाची किंवा या भाताची माहिती नव्हती. अ गुड इंडिकेशन व्हाय पीपल डिड नॉट ग्रो इट एनी मोर. आवर रायटर लर्न अबाउट दिस व्हरायटी व्हाय पीपल डिड नॉट ग्रो इट एनी मोर. का बरं ही लोक ही भाताची जात ही प्रकार पिकवत नाहीत याची माहिती मिळाली. द मार्केट इटसेल्फ डिड नॉट रेकग्नाइज द राईस. मार्केटमध्येच या प्रकारच्या जातीची कोणत्याही प्रकारची माहिती नसल्या कारणामुळे पीपल डिड नॉट ग्रो इट एनी मोर. त्याचमुळे लोक या भाताची लागवड करत नाही आहे. सो इफ वी ग्रीव इट यू वूड नॉट बी एबल टू सेल इट. समजा तुम्ही हे पीक घेतलं परंतु तुम्हाला ते विक्रीसाठी खूप अडचण येईल कारण की लोकांना या भाताच्या प्रकाराबद्दल माहितीच नाही. हाऊएव्हर द ऑफिसर इन चार्ज हिअर हॅड मोर नॉलेज ऑफ राईस अँड डीड रिमेंबर कासबाई बीइंग सोल्ड टू हिम अ फ्यू इयर्स ॲगो. त्याने बरीचशी माहिती मला दिली आणि त्याला आठवलं की काही वर्षापूर्वी फ्यू इयर्स ॲगो की या प्रकारच्या कासबाई व्हरायटीची विक्री मार्फत केली जायची हे त्याला आठवलं इयर्स ॲगो. ॲज ऑल द हाऊस कुक द सेम राईस. आणि एक काळ असा होता की प्रत्येकाच्या घरी हा भात शिजवला जायचा किंवा खाल्ला जायचा. टुडे ही सेड नो वन ग्रीव कासबाई अँड एव्हरीवन हॅड शिफ्टेड टू ग्रोविंग द न्यू हायब्रिड व्हरायटीज.
In today's condition, everyone is planting a different kind of variety in their farms, and this variety became outdated. He claimed that he had to force himself to eat this rice that was so insipid. He claimed he had to force himself to eat this rice that was so insipid. With the advent of irrigation, farmers were tempted to grow a second crop, and kasbai being a long duration rice. बघा, सिंचनाचा अभाव असल्या कारणामुळे आणि हे जे पीक आहे लॉंग ड्युरेशन असल्या कारणामुळे हा प्रकार लोकांनी घेण्याचं टाळलेलं आहे. अँड दे रिप्लेस by the shorter duration hybrid so that the harvest could be done earlier. This ensure that the farmers could take up a second crop. If you save a duration of crop farming, and that will be beneficial to take a second crop in your farm. जर पहिल्या पिकात जर कमी कालावधीचा असेल तर आपल्याला नक्कीच दुसरं पीक घेण्यासाठी कालावधी शिल्लक असतो आणि दोन पिकं आपण वर्षभरातून घेऊ शकतो. या उद्देशाने शॉर्ट ड्युरेशन क्रॉप्स निवडलेलं आहे. आय आस्क व्हाय ही हॅड शिफ्टेड इफ ही वॉज सो अनहॅपी विथ द हायब्रिड्स. रायटर आस्क टू दॅट पर्सन व्हाय ही हॅज शिफ्टेड इफ ही वॉज सो अनहॅपी. तुम्ही हे प्रकार का बंद पाडला? या सर्व गोष्टी तुम्हाला आवडत नसल्या तरी. नो वन फोर्स हिम टू, डिड दे? ही स्माइल अँड रिप्लाइड दॅट देअर फील्ड डिड नॉट हॅव फेन्सेस अँड वन्स द हार्वेस्ट वॉज ओव्हर द कॅटल वर रिलीज. त्याने सांगितलं की ह्या पिकाला जास्त कालावधी लागतो आणि शेजारी पाजारी लोकांची भाताची कापणी झाली की या ठिकाणी जनावरांचा मोठ्या प्रमाणामध्ये शिरकाव होतो आणि परिणामी होणारे नुकसान जास्त होतं. लॉंग ड्युरेशन क्रॉप्स असल्या कारणामुळे यावरती प्राण्यांचा किंवा इतर गोष्टींचा परिणाम होतो आणि आपले जे पीक आहे त्याची नासधूस होते. या उद्देशाने लोकांनी हे क्रॉप्स घेण्याचं टाळलेलं आहे. फ्रेंड्स, वी ऑलमोस्ट लर्न most of the part of this lesson. In next lecture we will learn the remaining part of this lesson. Keep watching English video regularly and like also. Thank you once again.